संसदेचं पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित. संपूर्ण अधिवेशन काळात गदारोळातच लोकसभेत 12 तर राज्यसभेत 14 विधेयकं मंजूर. राज्यसभेत आज ऑनलाईन गेमिंग प्रचार आणि नियमन विधेयक मंजूर. गदारोळामुळे राज्यसभेत या अधिवेशनात केवळ 38% कामकाज. विरोधकांचं सभागृहातलं वर्तन संसदीय परंपरेला शोभणारं नव्हतं अशी नाराजी व्यक्त करत सर्वच पक्षांनी सामूहिक चिंतन करायला हवं. लोकसभा अध्यक्षांनी व्यक्त केली खंत. इंडी आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी यांनी उपराष्ट्रपती पदासाठी दाखल केला अर्ज. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इंडी आघाडीच्या घटक पक्षांचे नेते होते उपस्थित. रशियासोबतचा व्यापार आणि निर्यात वाढवण्यासाठी भारत कटिबद्ध. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जयशंकर यांची माहिती. गेल्या 10 वर्षात अंतराळ क्षेत्रात भारत मोठमोठ्या देशांच्या बरोबरीत. लवकरच भारताच्या भूमीतून भारतीय अंतराळवीर अवकाशात झेपावेल. शुभांशु शुक्ला यांनी व्यक्त केला विश्वास. राज्यातल्या शहरांमधली वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याबाबत वाहनतळांचा आराखडा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला सादर. राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिकांच्या रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्त्यात दुपटीनं वाढ करण्याची सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा. कझाकस्तान इथं सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनंतजीत सिंग नरुकानं पुरुष स्कीट प्रकारात जिंकलं सुवर्णपदक. आणि बल्गेरिया इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत तपस्यानं भारताला मिळवून दिलं पहिलं सुवर्णपदक.